नमस्कार सर्वांना, जय शिवराय. मी योगेश दुरी सूर सोर्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. तर आज आपला पथकाचा वाद्यपूजन सोहळा आहे. रयत राज्य ढोल ताशा पथक आणि ध्वज पथक, त्याच अनुषंगाने मी आज जात आहे. थोड्याच वेळात आता मी तिकडे पोहोचेल आपल्या जागेवर. तुम्हाला दाखवतो जागेवर गेलं की तयारी झाली आपली. अजून एवढा पट्टा आपल्याला त्या ब्रिजपर्यंत चालायचं आहे. त्या ब्रिजवर ऑलमोस्ट 6 ते 7 पथकं प्रॅक्टिस करत असतात गणपतीची. त्यात बँजो पथक, नाशिक ढोल सर्व. हा आहे घाटकोपर डेपोचा ब्रिज आहे. गाईज इथे आता एक ॲक्सिडेंट झालेला आहे. हा आपला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. इथं नेहमीच ॲक्सिडेंट होत राहतात. तर आज जाताना एक ॲक्सिडेंट झालेला आहे. ते बघा तिकडे सर्व पब्लिक जमा झालेली. मी तुम्हाला जवळून दाखवतो गेल्यावर. सर्व गाड्या थांबलेल्या. प्रत्येकामध्ये माणुसकी पाहिजे. अशा वेळी कोणते जात धर्मचा विचार न करता माणुसकीच्या नात्याने मदत करा. तिथे कित्येक गाड्या थांबलेल्या आहेत मदतीसाठी. काही लोक बघायला सुद्धा असतील, पण त्यातले काही लोक तर मदत करतात. नात्याने आपण त्यांना मदत केलेली आहे. ते थोडं रक्त लागलेलं आहे. ते लेडीज होती, तिचा तोंडाला खूप मार लागला आणि हाताला पण खूप लवकरून आपण रिक्षात टाकून हॉस्पिटलला घेऊन गेले तिथे रिलेटिव्ह. त्या थोडं ते रक्त लागलं आहे. आता आपण इथे आपल्या जागेवर पोचलेलो आहे. तर तयारी बघा आपली. आपले भाऊ बघा. रयत राज्य वाद्यपूजन 2026. आपल्या इथं वाद्यपूजन आहे. बघू शकता इकडे बाबांचा निवारा आहे. साई पालखी निवारा आहे. ते पालख्या थांबतात सर्व. ओम साईराम. तयारी चालू आहे मित्रांनो. इकडं तयारी जोरदार आहे. मित्रांनो इथे ताशा फिटिंग चालू आहे. तिकडं ध्वज चालू आहे. नमस्कार गाईज, आजचा लुक बघा. आजचा लुक या वाद्यपूजन सोहळ्याचा. थोडा डिनर खराब आहे पण चालतंय.
काळे यांनी वाद्यपूजनाचं आयोजन केलेलं असा ता धूम धडाक्यात होऊ दे रे महाराजा. रयत राज्य पथक 10व्या वर्षात पदार्पण करत आहात तसा 10व्या वर्षाच्या 50 वर्षी लवकरात लवकर होऊ दे रे महाराजा. त्यांनी जी काही तुझी मनोभावे पूजा अर्चा केली हा तुझो मानपान दिलो हा तो तू मान्य करून घे रे महाराजा. तसेच दर वर्षात ते जे सामाजिक कार्य करतात त्यात त्यांच्या पाठीशी उभं राहू रे महाराजा. आज ही सगळी वादक मंडळी एकत्र येऊन त्यांनी याचा वाद्यपूजन केलेला असा या सर्व वाद्यांचा ढोल ताशा ध्वज झांज या रूपाने तुझीच सेवा जी घडतात ती अशीच घडवून घे रे महाराजा. या वाद्यांवर जेव्हा आमचा हात पडतले तेव्हा थय असलेल्या सर्व बालवृद्धांचे पाय थिरकू दे त्यांच्या मनात आनंद मिळू दे रे महाराजा. वाद्य वाजवताना सुराची गोडी लागू दे तालाची गोडी लागू दे कोणाचे हात दुखू नये गळो सुकू नये आणि वाद्यांची कातडी किंवा दोरी कशा इजा नको होऊ दे रे महाराजा. वाजवताना आमच्याकडून काय चूकभूल झाली तालात चुकला सुरात चुकला तर लहान पोरा समजून पोटात घे आणि आपलं वरद हस्त कायम आमच्या डोक्यावर असोच ठेव रे महाराजा. गणपती बाप्पा गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि. तो चलिए शुरू करते हैं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, ध्वज प्रणाम 1 2 3. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की.
संपलेला आहे आपला आता जस्ट रेस्ट टाईम. वाद्यपूजन सोहळा 2026 रयत राज्याचा संपन्न झालेला आहे. सगळं झालेलं आहे. 11 वाजायला आले. सोहळा यशस्वीरित्या संपलेला आहे. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.